बाल्कनी कव्हर केली, ग्रिल लावली, स्लायडिंग विंडो बसवली. कदाचित तुम्ही सोसायटीचे रूल्स, म्युनिसिपल लॉ आणि बिल्डिंग रेग्युलेशनचे उल्लंघन करत असाल. एका बाल्कनीमुळे नोटीस, पेनल्टी आणि डिमोलिशनची वेळ येऊ शकते. नमस्कार मंडळी, कसे आहात? अनेक फ्लॅट्स ओनर्स असा विचार करतात की हा माझा फ्लॅट आहे, त्यामुळे बाल्कनीमध्ये मी काही बदल करू शकतो. पण वास्तव थोडं वेगळं आहे. बाल्कनी ही केवळ तुमच्या वापरासाठी असली तरी इमारतीचा बाह्य भाग आणि संरचनात्मक स्वरूप म्हणजे स्ट्रक्चरल अपीअरन्स हा सोसायटीने आणि मंजूर बांधकामाचा आराखड्याचा भाग आहे. म्हणून बाल्कनी इन्क्लोज करणे, आरसीसी एक्सटेन्शन करणे, बाल्कनीचे रूममध्ये रूपांतर करणे, स्ट्रक्चरल चेंज करणे हे संबंधित प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीर ठरू शकते. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना की नक्की कोणाची परवानगी लागू शकते? तर सोसायटीची पूर्वपरवानगी घ्यावी, म्युनिसिपल ऑथॉरिटी किंवा प्लॅनिंग अथॉरिटीची मंजुरी घ्यावी, स्ट्रक्चरल इंजिनियरचे प्रमाणपत्र लागू असल्यास घ्यावे, ग्रिल किंवा सेफ्टी नेट लावता येते का? तर साधारणपणे सेफ्टी नेट, पिजन नेट, स्टँडर्ड सेफ्टी ग्रिल हे सोसायटीच्या नियमानुसार आणि इमारतीच्या सौंदर्यावरती परिणाम न होईल अशा पद्धतीने परवानगीने करू शकते. परंतु डिझाईन, कलर आणि फेसेड बदलणारे काम सोसायटी आक्षेप घेऊ शकते. एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊन समजूया. एका सदस्याने बाल्कनी पूर्णपणे बंद करून ती बेडरूम मध्ये रूपांतरित केली. तक्रार झाल्यानंतर सोसायटीने नोटीस दिली आणि म्युनिसिपल अथॉरिटीकडे तक्रार दाखल झाली. शेवटी अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. तुमचा फ्लॅट हा तुमचा असू शकतो, पण बाल्कनीवरती अमर्यादित अधिकार नाही. एक छोटी अनधिकृत बदल भविष्यामध्ये नोटीस, पेनल्टी आणि डेमोलेशन पर्यंत जाऊ शकते. बाल्कनीमध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी सोसायटी आणि लागू प्राधिकरणाची परवानगी घ्या. हा व्हिडिओ प्रत्येक फ्लॅट ओनर्स पर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.